कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. महत्त्वाचे अपडेट घेऊन हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. तो ही अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा आज तुम्ही आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला इथे सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, MPSC फार्मसीच्या ज्या काही चाळणी परीक्षा होत्या त्यासंबंधी महत्त्वाची अपडेट इथे आलेली आहे. सो मध्ये इथे एक्झामची डेटसुद्धा पोस्टपोन करण्यात आलेली होती. सो यासंबंधीचे जे हॉल तिकीट आहेत ते इथे आता अपलोड झालेले आहेत. सो हे हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे ती संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत. सो तुम्ही सुद्धा या परीक्षेसाठी इथे अर्ज केला असेल आणि तुमची एक्झाम इथे असेल 8 फेब्रुवारी रोजी. सो हॉल तिकीट संबंधी ही अपडेट तुम्ही व्हिडिओमध्ये इथे पूर्ण बघू शकता. सो या रिलेटेड इथे बऱ्याच वेगवेगळ्या 5 संवाद असतात. तर अजूनसुद्धा इथे परीक्षा ज्या होत्या 8 फेब्रुवारी रोजी, सो त्या अंतर्गतसुद्धा तुम्ही कोणत्या परीक्षेसाठी इथे अर्ज केला असेल तर त्यासंबंधीसुद्धा हॉल तिकीट सेम अशाच प्रकारे तुम्हाला इथे डाउनलोड करायचं आहे. सो ज्या काही चाळणी परीक्षा त्या दिवशी होणार आहेत विविध विभागाअंतर्गत त्यासंबंधी ही हॉल तिकीट इथे अपलोड करण्यात आलेले आहे. सो चला आपण आता इथे बघूया संपूर्ण माहिती. सो गुगलवरती तुम्हाला सुरुवातीला इथे MPSC लॉग इन तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. सो MPSC लॉग इन टाईप केल्यानंतर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. सो अशा प्रकारचं पेज तुम्हाला इथे होईल. लॉग इन MPSC ऑनलाईन ॲप्लिकेशन. तुम्ही जे पोर्टल तुमचं तयार करता सो तुम्हाला अशा प्रकारचं इथे लॉग इन पेज आहे ते ओपन होणार आहे. सो इथे सुरुवातीला तुमचं रजिस्टर जो ईमेल ID आहे किंवा मोबाईल नंबर तुम्ही ज्याद्वारे लॉग इन केलेला आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तुमचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड इथे आणि हा खाली जो कॅप्चा दिसतो तो इथे कॅप्चा टाकून तुम्हाला इथे लॉग इन करायचा आहे. सो आपण ते करून घेऊया. तुमचं लॉग इन प्रोफाईल जे आहे तुम्हाला इथे ओपन होईल. तर तुमचं लॉग इन ID पासवर्ड आणि तो कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो ओपन होतोय. सो याच्यामध्ये इथे तुमचं माय अकाउंट तुम्हाला दिसत असेल. सो आता हे PC वरती आहे त्याच्यामुळे असं दिसतं. मोबाईलवर जर तुम्ही करत असाल तर हा तुम्हाला उभ्या टाईपमध्ये दिसणार आहे. सो इथे माय अकाउंटवरती तुम्हाला इथे क्लिक जे आहे ते करायचं आहे. सो माय अकाउंटला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वरती तुमची संपूर्ण माहिती मिळते. जी पर्सनल इन्फॉर्मेशन असेल तुमचा फोटो इथे असतो. त्यानंतर इथे तुम्ही जे ॲप्लिकेशन केलेले असतात ते सगळे इथे दिसतात. सो यामध्ये तुम्हाला आता MPSC फार्मसीचं जे ॲप्लिकेशन तुम्ही केलेलं होतं ते इथे तुम्हाला दिसत असेल. ॲडव्हर्टाइजमेंट नंबर, कोणत्या दिवशी तुम्ही अप्लाइड केलं होतं ते. सो संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळते. सो याच्यानंतर तुम्हाला इथे ह्याच्याच पुढे व्ह्यू म्हणून ऑप्शन आहे बघा, त्याच्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. सो व्ह्यूवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. सो इथे व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वरती बघा लगेच एक नोटिफिकेशन जे आहे ते ओपन झालेलं आहे. फी रिसिप्ट आणि तुमचं ॲडमिट कार्ड. सो ॲडमिट कार्ड इथे आता ह्या एक्झामसाठी जी आहे MPSC फार्मसीसाठी इथे तुम्हाला अपलोड करण्यात आलेले आहे. सो ॲडमिट कार्डवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता. सो ॲडमिट कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड जे आहे तुम्हाला इथे डाउनलोड होणार आहे आणि ते जे आहे तुम्ही इथे चेक करू शकता. सो आपण ॲडमिट कार्ड पण कशा प्रकारे आहे त्याच्यामध्ये काय इथे अटी नियम आहेत परीक्षेसंबंधी ते सुद्धा इथे आपण बघणार आहोत. सो बघा अशा प्रकारे हे ॲडमिट कार्ड जे आहे इथे डाउनलोड झालेलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रवेश प्रमाणपत्र आहे हे. परीक्षेचं नाव तुमचं औषध निर्माता महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संशोधन सेवा गट ब अंतर्गत ह्या. ॲडव्हर्टाइजमेंट क्रमांक इथे आहे 266, 267 आणि 268. सामायिक जी चाळणी परीक्षा आहे 2022 अंतर्गत त्यासाठीचं हे प्रवेश प्रमाणपत्र इथे आहे. सो इथे तुम्हाला तुमचा बैठक क्रमांक आहे तो, जन्मदिनांक, नोंदणी क्रमांक आहे तुमचं नाव जे असेल ते, परीक्षेचं ठिकाण कोणत्या ठिकाणी तुमचं सेंटर आलं आहे ते इथे, तुमचा फोटो आणि स्वाक्षरी इथे तुमची असणार आहे. सो ही संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला नीट बघून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच खाली तुमचं परीक्षेचा दिनांक, वार, मला जे केंद्र आहे तुमचं सेंटर त्याच्यावर किती वाजता उपस्थित राहायचं आहे, परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवासाची वेळ तुमची जी असणार आहे ती आणि परीक्षेचा कालावधी तुमची एक्झाम किती ते किती आहे ते संपूर्ण माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे. सो यासाठी ज्या परीक्षा आहेत त्या 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे. टाईम इथे जो आहे तो प्रत्येक जो संवर्ग होतो त्याच्यासाठी वेगवेगळा आहे. फार्मासिस्टसाठी ज्या आहे त्या सगळ्यांच्या एक्झाम इथे दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात इथे होणार आहेत 8 फेब्रुवारी रोजी. सो फार्मासिस्ट ज्यांनी MPSC फार्मासिस्टसाठी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी हा टाईम जो आहे तो सगळ्यांसाठी सेम असणार आहे. सो यासाठी तुम्हाला केंद्रावरती दुपारी 1 वाजता उपस्थित राहायचं आहे कारण की ती कॉम्प्युटराईज तुमची एक्झाम असणार आहे. सो तुमच्या ID नुसार तुम्हाला कॉम्प्युटर जो आहे तो इथे अलॉट केला जातो. सो त्यासाठी तुम्हाला दुपारी 1 वाजता इथे हजर राहायचं आहे. दुपारी 2 वाजेपर्यंतच तुम्हाला इथे सेंटरमध्ये जी आहे ती एंट्री दिली जाणार आहे
आणि 2.5 ते 3.5 तुमची एक्झाम जी आहे ती इथे होणार आहे. सो अभ्यासक्रम सगळ्यांना इथे माहिती आहे. विषयाचा सांकेतांक इथे दिलेला आहे. परीक्षेचं स्वरूप तुमचं इथे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला इथे असणार आहे. सो उमेदवारांना सूचना इथे दिलेल्या आहेत महत्त्वाच्या. सगळ्यांनी तुमचं जे हॉल तिकीट आहे त्याच्यामध्ये या सूचना ज्या आहेत त्या प्रत्येकाने इथे नीट वाचा. सो यामध्ये परीक्षा केंद्रावर उपस्थितीबाबत दिलेलं आहे. परीक्षा केंद्रावर उपस्थित करता निर्धारित जी वेळ आहे उपस्थित राहून नोंदणी करणं अनिवार्य इथे असणार आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रमाणित संकेतस्थळावरून डाउनलोड केलेले प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सादर करणे अनिवार्य इथे असणार आहे अथवा परीक्षेत प्रवेश नाकारला जाईल. सो हे हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि जे मूळ जे आहे हॉल तिकीट तुम्हाला तिथे परीक्षेच्या वेळी घेऊन जाणं इथे गरजेचं असणार आहे. सो परीक्षेच्या ऐन दिवशी इथे उद्भवू शकणाऱ्या अडचणी जसं आंदोलन, मोर्चे किंवा ट्रॅफिक, अतिवृष्टी ह्या बाबी लक्षात घेऊन विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंधित परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे. सो तुम्हाला किती टाईम लागतो तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायला त्यानुसार तुम्ही तिथे उपस्थित राहायचं आहे. शेवटच्या प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. सो 2 वाजता त्यांनी शेवटचा टाईम इथे दिलेला आहे. त्यानंतर आधी ओळखीच्या पुराव्याबाबत काय काय डॉक्युमेंट तुम्हाला इथे एक्झामच्या वेळी घेऊन जायचं आहे बघा. सो ओळखीच्या पुराव्यासाठी तुम्हाला परीक्षेच्या वेळी इथे खालीलपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सादर करणं अनिवार्य आहे. मूळ ओळखपत्र म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, झेरॉक्स चालणार नाही, ज्याच्यामध्ये तुमचं ओरिजिनल आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र ह्यापैकी कोणतंही एक तुम्हाला इथे घेऊन जायचं आहे. परीक्षेच्या वेळी प्रवेश प्रमाणपत्र अथवा त्यावर नमूद 5 वैध ओळखपत्रांपैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र किंवा त्याची सुस्पष्ट छायांकित प्रत सादर न केल्यास परीक्षेत प्रवेश नाकारण्यात येईल. सो इथे तुम्हाला मूळ ओळखपत्रात किंवा त्याची प्रत जी आहे त्याची छायांकित प्रत ती तुम्हाला इथे द्यायची आहे. मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी केवळ त्याच्या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स अथवा कोणत्याही प्रकारच्या ओळखीचा पुरावा सादर केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही आणि उमेदवारास परीक्षेत प्रवेश इथे नाकारण्यात येईल. सो ही महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो परीक्षेसाठी खूप. सो ही प्रत्येकाने नीट इथे वाचून घ्या. हॉल तिकीट तुम्ही नीट डाउनलोड करा. त्यानंतर सोबत तुम्हाला इथे काय काय परीक्षेसाठी आणण्यास साहित्य जे आहे ते बघा. परीक्षा कक्षामध्ये फक्त खालील साहित्य घेऊन जाण्यास परवानगी राहील, ज्यामध्ये तुमचं आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड प्रिंट केलेले तुमचं प्रवेश प्रमाणपत्र म्हणजे तुमचं हे हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड केलेलं हॉल तिकीट, साधे पारदर्शक निळे किंवा काळे बॉल पॉईंट पेन इथे, मूळ वैध ओळखपत्र व त्याची सुस्पष्ट छायांकित प्रत. सो तुमचं जे ओरिजिनल ID आहे ते आणि त्याची झेरॉक्स तुम्हाला इथे लागणार आहे आणि पारदर्शक पाण्याची बाटली. सो ट्रान्सपरंट जी पाण्याची बाटली आहे ती तुम्हाला इथे घेऊन जाता येणार आहे. सो एवढ्याच वस्तू तुम्हाला फक्त इथे हॉल तिकीट सोबत एक्झाम सेंटरमध्ये इथे घेऊन जाता येणार आहे. सो ही महत्त्वाची बाब आहे. सो बाकीसुद्धा यामध्ये दिलेलं आहे. परवानगी नसलेली कोणतेही पाऊच, पर्स, बॅग, नोट्स, पुस्तक, लेखक काहीही तुम्हाला घेऊन जाता येणार नाही. पेन फक्त तुम्हाला इथे हातात घेऊन जाता येतो, त्यासाठी लागणारा कंपॉस पाऊच इथे एक्झाम सेंटरमध्ये अलाउड करत नाही. त्याचबरोबर तुमचं स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल, दूरध्वनी, कॅमेरा, कोणतीही कॅल्क्युलेटर, सिम कार्ड, ब्ल्यूटूथ कोणतीही वस्तू तुम्हाला इथे परीक्षा केंद्रात इथे घेऊन जाता येत नाही. संगणकीय स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी इथे प्रश्न पुस्तकेबाबत दिलेली आहे. तर संगणकीय प्रश्न पुस्तकेत काही त्रुटी आढळल्यास संबंधित पर्यवेक्षक अथवा परीक्षा उपकेंद्र प्रमुख यांच्याकडे विचारणा अथवा चर्चा करू नये. प्रश्नपुस्तिकेमधील त्रुटींसंबंधी हरकती संपूर्ण तपशिलासह परीक्षेच्या दिनांकापासून 8 दिवसाच्या आत थेट आयोगास सादर करायच्या आहेत. सो तुम्हाला वाटलं ह्याच्यामध्ये काही चुकी आहे सो त्या तुम्ही इथे आयोगाच्या वेबसाईटवरती इथे सादर करू शकता. सर्वसाधारण सूचना इथे दिलेल्या आहे. सो परीक्षेचा दिनांक, सत्र याबाबत कोणत्याही बदलीच्या विनंतीची दखल इथे घेतली जाणार नाही. सो या महत्त्वाचे सगळे मुद्दे इथे दिलेले आहेत. सो संगणक जी कॉम्प्युटर बेस्ड तुमची एक्झाम होणार आहे. सो उमेदवारांना इथे करण्यासाठी वेबसाईटवरती संकेतस्थळावरील तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटीज या मेनूमध्ये कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनमध्ये मॉक टेस्ट इथे एक वेब लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सो तुम्हाला ही माहिती होऊन घेण्यासाठी सो तुम्ही बघू शकता ऑफिशियल वेबसाईट जी आहे MPSC, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल व्हिडिओच्या. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटीज ज्या आहेत त्या मेनूमध्ये इथे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आणि त्याच्यामध्ये मॉक टेस्ट इथे लिंक आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तुमची ही एक्झाम जी आहे ती होणार आहे. कोणत्याही कारणामुळे परीक्षा सुरू होण्यास विलंब झाल्यास संबंधित उमेदवारांना परीक्षेसाठी कालावधी पूर्ण होईपर्यंत इथे वाढवून देण्यात येणार आहे.
सो ह्या संपूर्ण महत्त्वाच्या अटी आहेत इथे त्या तुम्हाला दिलेल्या आहेत. सो संपूर्ण हॉल तिकीट डाउनलोड करा. प्रत्येकाने ह्या अटी वाचा आणि परीक्षेला सगळ्यांसाठी इथे आत्तापासून ऑल द बेस्ट. सगळेजण यामध्ये इथे ही तुमची एक्झाम जी देणार आहात सगळ्यांना आत्तापासून इथे शुभेच्छा तुम्हाला एक्झामसाठी. सो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.